हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रोहिणीज लाईफस्टाईल। तर आता हा टायमिंग होता संध्याकाळचे 5:30चा। कार्तिकचा अभ्यास चालू होता आणि मी आता आदित्यला घेऊन आले होते। आज शाळा थोडीशी लवकर सुटली होती, तर त्याला घेऊन आले आणि म्हटलं आता चहा वगैरे घेऊन कामाला सुरुवात करायची होती। तर पहा, सूर्य चालला होता मावळायला। छान वाटत होतं संध्याकाळची ही वेळ। आणि आता मी करते माझ्या कामाला सुरुवात। थोडा वेळ 7 पावणे 7 पर्यंत मी माझं काम करते। तर मी दुपारी ब्लाऊज शिवून घेतलेले होते, त्यांना मला हुक लावायचे होते। तर म्हटलं आता पहिल्यांदा ब्लाऊजला हुक लावून घेऊया आणि मग बाकीचं काम सुरू करूया। तर आता मी इथं हुक लावायला सुरुवात करण्याआधी तुम्हाला ब्लाऊज दाखवते। तर दिवसभरामध्ये माझे आज 3च ब्लाऊज झाले, कारण एवढं दोन्ही चॅनलचं ब्लाऊजचं शूटिंग, मुलांना आणणं नेणं आणि 3च ब्लाऊज झाले। तर हा मापाचा ब्लाऊज होता आणि जे दुसरे ब्लाऊज होते ते ब्लाऊज मी बाजूला ठेवलेले होते। पण आता हा जो ब्लाऊज होता ह्याला म्हटलं अगोदर हुक लावून घेऊया आणि मग हुक लावून झाल्यानंतर मग ते तुम्हाला तिन्ही ब्लाऊज दाखवते। एकाला गोपीबाई बनवली होती, एक साधा सिंपल होता आणि हाही सिंपलच होता, फक्त लॉंग स्लीव्ज होती। आणि हे जे ब्लाऊज आहेत ते घ्यायला त्या येणार होत्या संध्याकाळी 7 पर्यंत, म्हणून म्हटलं हे ब्लाऊज रेडी करून ठेवूया, म्हणजे आल्यानंतर घाई नको, कारण माझाही संध्याकाळचा स्वयंपाकाचा टायमिंग असतो। तर हुक लावताना मी या पद्धतीने जे काजे आहेत ते ठेवते, त्या काजांवरती बरोबर काजांच्या समोर बाजूला मार्किंग करते चॉकने, म्हणजे हुक लावायला बरं पडतं। हे काम मी करतच होते, तेवढ्यात आमच्या समोरच्या ताई आल्या, त्यांनी माझ्याकडे ब्लाऊज शिवायला दिले होते आणि जो मापाचा ब्लाऊज होता त्या घेऊन गेल्या होत्या, कारण त्यांना तो घालायचा होता। त्या आता रिटर्न घेऊन आलत्या आणि त्यांना या ब्लाऊजपेक्षा 1 इंच बाही कमी करायची। तर मला विचारत होत्या त्या की ही किती आहे मोजा, आणि यापेक्षा 1 इंच आणि जे दुसरे ब्लाऊज दिलेले आहे त्याची कमी करा। तर मी ते मेजरमेंट वगैरे घेतलं, त्यानंतर त्या गेल्या 15-20 मिनटं तरी त्या थांबल्या होत्या। तोपर्यंत मी हुक वगैरे लावून घेतलं त्यांच्याशी बोलत। आणि माझी ही सवय आहे की मी कस्टमरचं नाव आणि त्यांचं जेवढे ब्लाऊज असतील ते शिवून घ्यायचे आणि त्याच्यासमोर ब्लाऊजची नावं, म्हणजे कलरनुसार नावं आणि सर्व त्यांचं जे काही शिलाई झाली ती व्यवस्थित लिहून घ्यायची, हिशोब करून ठेवायचा, म्हणजे कस्टमर आले की पटकन त्यांना ब्लाऊजही द्यायला होतो आणि शिलाई सांगणं होतं आणि आपलाही गोंधळ उडत नाही। तर मग मी या पद्धतीने सर्व डिटेलमध्ये लिहून ठेवते। समजा आता ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे त्याची शिलाई किती, आता इथे बॉटल ग्रीन होता त्याची किती, पिंकचा किती, अशी शिलाई लिहिते समोर आणि मग टोटल मारते आणि कस्टमर आले की त्यांना देते। आता या कस्टमरची एक साडीसुद्धा होती, ह्यांचं मी तयार करून ठेवलं, कारण त्या 7ला येणार होत्या। तर तयार झाल्यानंतर मी या पद्धतीने सोफ्यामध्ये ठेवून देते, कारण स्टोरेज आहे, त्या येणार होत्या पण समजा नाही आले असतं म्हणून मी ते सध्या ठेवून दिलं। आणि ही जी पिशवी आहे ती आत्ता मगाशी येऊन गेलेल्या ताईंच्या आहे, त्यांच्या 2-3 साड्या आणि 2-3 ब्लाऊज आहे, ते मी एकदा चेक करून घेतलं। त्यांना अस्तर आणि फॉल त्यांनी आणून दिलेले होते। आणि ही जी साडी होती ही आता मला तयार करायची आहे। आता हिचं संध्याकाळी कटिंग स्टिचिंग होईल, म्हणजे ब्लाऊज मी तयार करून ठेवणार, फक्त साडी उद्यासाठी। हा ब्लाऊज आहे, याचा ब्लाऊज शिलाई करायचा आहे, हा मी आज संध्याकाळीच स्वयंपाक झाल्यानंतर कटिंग करल आणि जेवढा होईल तेवढा शिवून घेईल, म्हणजे उद्या दुपारपर्यंत मला ही साडी त्यांना द्यायची आहे। आणि सकाळी मग राहिलेला ब्लाऊज आणि साडी पूर्ण करून दुपारी 1 वाजेपर्यंत मला त्यांना ही साडी द्यायची होती। आणि त्या ताईंचं त्यानंतर मी काम घेणार होते, त्यामुळे मी आता त्या ताईंची पिशवी बाजूला ठेवून घेते, कारण समोर खूप पसारा असेल तर मला काम उरकत नाही। मग मी एक शॉर्ट करते आणि जे मला करायचं आहे तेच जवळपास ठेवते। तर दुसरी जी पिशवी होती त्यामध्येही 4-5 साड्या आणि ब्लाऊज होते, पण मी ते बाजूला ठेवले आणि ते दोघींचे होते। त्यानंतर मी आले स्वयंपाकाला आणि ही पहा, कांद्याची पात मला छान ताजी भेटली होती येताना शाळेतून, त्याला आणायला गेले तेव्हा, तर ती आता बाजूला ठेवली। मी ते आता बनवणार नव्हते, सकाळी डब्यासाठी बनवणार होते। मग नंतर म्हटलं त्याची तयारी करावी, सुरुवात स्वयंपाक करावे, कारण आज उशीर झाला, 7 वाजले होते। त्यानंतर मी आता इथे तुळशीला दिवा लावून घेतला। इथे मी हा ईशान्य कोपरा आहे म्हणून मी ईशान्य कोपऱ्यात तुळशी माता इथे लावलेली आहे आणि संध्याकाळी मी त्यांना अगरबत्ती आणि दिवा लावत असते। त्यानंतर मी आदित्यला दूध आणायला सांगितलं, कारण मी येताना विसरलेली। मग त्याने दूध आणि दोघांसाठी 2 पेन घेऊन आला, त्याला 2 पेन दिले मी आणि मग दूध तापायला ठेवलं।
तर चला, आजचा व्हिडिओ एवढाच होता. हा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तर चला, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.